गेल्या 5 दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या या आंदोलनाची अखेर आज सांगता झाली आहे। त्यानंतर आझाद मैदानात एकच जल्लोष झाला। मनोज जरांगे पाटील यांनी देखील शासनाचे आभार मानलेत। मात्र आनंदोत्सव साजरा करताना पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले ते पाहून आझाद मैदान देखील गहिवरल्याचं दिसून आलं। दरम्यान जरांगे यांच्या कुटुंबियांनी गुलाल उधळत फटाके फोडत जल्लोष साजरा केलाय। यावेळी राज्य सरकारनं सगळ्या मागण्यांची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगेंच्या कुटुंबियांनी देखील केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी। पाहूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा आजचा 8वं आमरण उपोषण स्थगित झालेलं आहे आणि जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत। त्याबाबतचा सरकारने GR देखील काढलेला आहे। त्यामुळे जालन्याच्या अंतरवाली सराटीसह महाकाळात जे मनोज जरांगेंचं गाव आहे त्या ठिकाणी देखील या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जरांगे पाटलांचं कुटुंबीय आहे, त्यांनी नुकतंच या ठिकाणी गुलालाची उधळण केलेली आहे, फटाके फोडलेले, त्यांनी सरकारचे आभार मानलेले आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटलांचं कुटुंबीय आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं त्यांना काय वाटतं, ताई काय सांगणार की जरांगे पाटलांचं आजचा उपोषणाचा 5वा दिवस होता, मात्र सरकारने त्यांचं उपोषण स्थगित केल्याने मागण्या पूर्ण केलेल्या आहेत। आनंद वाटतो, सरकारने उपोषण माघारी घ्यायला लावलं आणि आरक्षण दिलं त्याबद्दल आनंद वाटतो। जरांगे पाटलांनी यापूर्वी 7 वेळेस अंतरवाली सराटीत उपोषण केलं होतं, मागण्या केल्या होत्या, मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि मात्र आज त्यांच्या मागण्यांना यश आलेलं आहे। काय सांगणार? 2 वर्ष खूप लढा मोठा होता, 70 वर्ष मिळालं नाही ते आता मिळालं, त्यासाठी सरकारचे अभिनंदन आणि आनंदही झाला। तुम्ही वारंवार जरांगे पाटलांच्या सोबत असतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, त्यामुळे काय सांगणार, कसा आनंद वाटतोय आज? त्याच्यात सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर सगळे लोक आणि म्हणजे मराठा समाजाचे सर्व मराठा समाज आणि इतरही समाजही आमच्या पाठीशी उभा राहिला। सर्व श्रेय आधी दिलं तर त्यांना देईल। आपल्यासोबत जरांगे पाटलांचा मुलगा शिवराज देखील आहे। शिवराज, काय सांगशील, आजचा आनंद कसा आहे? तुम्ही देखील या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे। मराठ्याच्या 70 वर्षातील लढ्याला आज यश आले, त्याच्यामुळे सर्व मराठा समाज आनंदात आहे आणि आजचा दिवस स्वर्ण अक्षरांनी इतिहासात लिहिला जाणार आहे, त्याच्यामुळे सर्व मराठा समाज आनंद व्यक्त करतो। आपण जर पाहिलं तर यापूर्वी जरांगे पाटलांनी 7 वेळेस अंतरवाली सराटीत उपोषण केलं होतं, वारंवार मागणी केली होती, मात्र मागणी पूर्ण झाली नाही, मात्र या उपोषणामध्ये त्यांना यश आलेलं आहे। काय सांगशील? कारण सरकारला हे हक्काचं आरक्षण होतं आणि ते द्यावंच लागणार होतं, त्याच्यामुळे सरकारने याच्यावर अंमलबजावणी करून लवकरात लवकर आरक्षणाचा GR काढलेला आहे, त्याची अंमलबजावणी करून सर्व मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र द्यावं ही सरकारकडे आता लास्ट येऊन आहे। आता या मागण्या ज्या पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे याचा मराठा समाजाला फायदा कसा होईल, काय सांगशील? मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत खूप फायदा होणार आहे, कारण मराठा समाजाला शिक्षण असून पण नोकरी आणि शिक्षणात बी लाभ मिळत नव्हते, पण आता या आरक्षणामुळे सर्व समाजाला न्याय मिळणार आहे आणि आरक्षणाचा बी पूर्णपणे फायदा होणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही महाकाळ येथील ग्रामस्थ देखील आहेत, त्यांनी देखील आनंद साजरा केलेला आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगणार, कसा आनंद आहे? जरांगे पाटलाचा असं तप होतं की पाठीमाग बऱ्याचशा नेत्यांनी मागणी केली, ती सक्सेस झाली नाही, पण पाटलाची सक्सेस झाली। काय सांगणार की जरांगे पाटलांनी यापूर्वी 7 वेळेस उपोषण केलं होतं, हे त्यांचं 8वं उपोषण होतं आणि आज त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या। त्यांचं खूप तप, असं तप होतं की मोठ्या मोठ्या महात्म्यापेक्षा बी मोठं तप होतं त्यांचं। बरं दादा, काय सांगणार की आज जरांगे पाटलांना च्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, कसा उत्साह आहे, कसा आनंद आहे? आमच्यासाठी आज दिवाळी सणापेक्षा बी मोठा दिवस असल्यासारखा आहे। आज आमच्या पिढ्यानपिढ्या सुरू असलेला संघर्ष आज संपल्यात जाब आहे। फक्त सरकारने योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी आणि सर्व मराठा समाजांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत। आता मी स्वतः MPSCचा विद्यार्थी, माझं सिलेक्शन झालंय, पण जर 2020ला मी PSI मुख्य परीक्षेला होतो, जर तेव्हाच माझ्याकडे जर कुणबी सर्टिफिकेट असतं तर मी आज PSI पदावर असतो। आज त्यापेक्षा कमी पदावर आहे। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारने पूर्ण करण्यासंदर्भात GR काढलेला आहे, मात्र या GR ची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रतिक्रिया अंतरवाली सराटी त्याचबरोबर महाकाळा येथील ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत। गौरव साळी, पुढारी न्यूज, अंतरवाली सराटी, जालना।